बघा 4 वाजता स्टेट इलेक्शन कमिशननी आपली प्रेस कॉन्फरन्सची अनाउन्समेंट केली आहे. साधारण जेव्हा स्टेट इलेक्शन कमिशन प्रेस कॉन्फरन्सची अनाउन्समेंट करते तिथून आचारसंहिता लागते. 15-16 2 दिवसात 20 कोटीचे कामाची आमची उद्घाटने होती. तर आपण आज आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत हे उद्घाटनाची सूचना पोहोचवत आहोत आणि काम सुरू करत आहेत. कारण आता वेळ नाही आहे, आपण पब्लिक उद्घाटन करू शकत नाही. त्या उद्देशातून ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली होती. भिवंडीचा विकास हे चर्चित आहे महाराष्ट्रामध्ये. ज्याप्रमाणे रोड, रस्ते, शाळा, हेल्थ फॅसिलिटी हे सर्व झालेलं आहे, लोकांपर्यंत ते पोहोचलेलं आहे. आणि मला असं वाटतंय की ही विकासची चालना जे पुढेच जाईल आणि लोकल बॉडी इलेक्शन म्हणजे आता जे महानगरपालिकाचे इलेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये समाजवादी पार्टीला मोठा यश मिळेल असं मला वाटतं. बघा, जे लोकांचं रुंदीकरण होते आणि ते बाधित होतात त्यांची भावना असतात ते आम्ही समजू शकतो. आणि हे राजकारण असं चालतंय कारण लोकल बॉडी इलेक्शन आहेत. आज त्यांना मुबादला देणं ते प्रामुख्याचा विषय आहे. आपला फोकस मुबादल्यावर आहे. विकास लोकांना पाहिजे. जे काय आरोप प्रतिआरोप होतात लोकांना पण माहिती आहे त्याच्या मध्ये काही तथ्य नाहीये. एवढा मोठा मेट्रोचा प्रकल्प आहे, त्यासाठी सगळं होतोय. सन्मान्य मुख्यमंत्रींनी यांना बोलवून नागपूरमध्ये समज काढण्याची प्रयत्न केली की हे कुणाचाही बोलण्यावर होत नाहीये. शासन हे रुंदीकरण करत आहे. सन्मान्य मुख्यमंत्रींनी सांगितलं. आता मुख्यमंत्री काय रईस शेखचं बोलण्यावर चालणार आहे नाही. तर हे उद्देश त्याचा डेव्हलपमेंट आहे. पण एक लोकप्रतिनिधीच्या नात्याने आपल्या लोकांना सर्वात जास्त मुबाला कशा मिळेल त्याचा प्रयत्न आपल्याला राहील. बघा, 3 मीटिंग आपण सन्मान्य मुख्यमंत्री, सन्मान्य उपमुख्यमंत्री, MMRDA मीटिंग त्याच्या सर्वांसोबत घेतलेली आहे. आणि आता आजच आयुक्तांनी मला एक प्रस्ताव दिलेला आहे की एक मार्केट त्यांच्यासाठी बनवणार आहेत ते लोक. त्याच्यामध्ये रिझर्वेशन देणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनामध्ये रिझर्वेशन देणार आहे. त्या पुढे जाऊन मला असं वाटतं की MMRDAने पण त्यांना मुबादला द्यावा. ते एक प्रस्ताव आलेला आहे, ते मी वाचतो आणि तुम्हाला सांगतो. आपला प्रयत्न राहील की लोकांना न्याय मिळेल.